सासूबाई नमो नमः. सासूबाई. मीरा, मीरा, चल पटकन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी गरम गरम काहीतरी खायला आणते. मला काही नको. असं कसं नको? मीरा, तुला औषधं घ्यायची आहेत ना, आणि रिकाम्या पोटी औषध घेतलं ना तर त्रास होतो. रिकाम्या? मीरा, तू हे असले काहीतरी विचार मनात नको आणू प्लीज. आपल्या बाळाला काही नाही होणार, काही नाही होणार. मी आहे ना, तू काळजी नको करू. हे बघ, तू आधीच टेन्शन मध्ये काल रात्रभर झोपली नाहीस. तू झोपलास? मीरा, काय झालं ग हे? किती आनंदात होतो आपण. असं काय करतोस? मला धीर देत होतास ना, तू कसा धीर सोडलास मग? आपल्या बाळाला काही होणार नाही. मी बाप्पाशी बोललीये. गुड मॉर्निंग मीरा. ऋषी नाश्ता आणलाय. काय झालं? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. बोलायचं काय शिल्लक ठेवलं तुम्ही? खरंय मीरा, आम्ही एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेलो हे आम्हालाच कळलं नाही. वाईटपणाचं टोक गाठलं आम्ही. माफ करता येईल का तुम्हाला? माझ्या जागी जर तुम्ही असतात तर काय केलं असतं कॅश वहिनी? पण प्लीज वहिनी, माझा तुमच्यावरचाही विश्वास उडालाय. तुमच्या हातचं खायला तरसायचे मी. आता भीती वाटते. मीरा, असं नको बोलूस ग. मी हात जोडते. आम्ही दोघे हात जोडतो. तू हवी ती शिक्षा दे आम्हाला, पण प्लीज असं बोलू नको की या सगळ्यात आमचा हात होता. बहिणी प्लीज, तुम्ही जा इथून. आमच्यावर एकदा शेवटचा विश्वास ठेवा, अगदी शेवटचा. यापुढे प्लीज वहिनी, तुम्ही जा इथून. माझं आणि माझ्या बाळाचं जे होईल ते होईल, पण तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. मी आता या घरात नाही राहू शकणार. मीरा, प्लीज असं नको बोलूस. देव करू आणि तुझ्या बाळाऐवजी आम्हाला काहीतरी हो. प्लीज वहिनी, ज्यासाठी तुम्ही इतके दिवस कटकारस्थान करत होतात त्या इच्छा पूर्ण करायला मी मदत करेन. 2 दिवसात तुमच्या इच्छा पूर्ण होतील, माझा शब्द आहे. पण प्लीज तुम्ही इथून जा. मीरा, प्लीज इथून जा. करायला गेली एक आणि झालं भलतच. मला वाटलं होतं या दोघींनी त्यांना सांगितल्यावर मला घराबाहेर हाकलेल आणि या दोघींना बी घराबाहेर लावल, पण नाही, झालं उलटच. हो हो, आहे ती माझ्या समोर. तुला सांगितलं ना मी नाही काही बोलणार. नाही, मी नाही बोलणार. तुला जे काही बोलायचं ते तूच बोल. फोन देतीये मी. अभ्याचा फोन. काय म्हणतोय? अगं बोल की. हाय संकट बोलाय कसली लाज ग तुला? हॅलो आब्या. हॅलो हॅलो. अगं कोणच नाहीये तिकडं. अगं असं कसं? तो हॅलो अभ्या. कट केला वाटतं. बर करू दे. काय म्हणत होता त्यो? आई, त्यांनी तुझ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय हेच सांगायला फोन केला होता त्या.
नाही नाही, असं कधी होऊ शकत नाही. हा अगं तुला माहित नाहीये, अगं तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलंय त्याला. अगं ताप आला तेव्हा रात्रभर जागून काढलंय म्या. आणि हे समज त्याला ठाव आहे. मला माहिती म्या सांगते, तू ना ऐकण्यात काहीतरी घोळ इकडे दे, घोळ केलेला आहेस. मी त्याला फोन करून विचारते, मग तर झालं. तू काहीतरी चुकीचं ऐकलं असणार नक्कीच. लागलाय. ह्यो माझा फोन कशापायी कट करायलाय ग? बर काय म्हणत होता नक्की? त्याला तुला आई म्हणायची लाज वाटतेय. स्वतःच्या मुलीच्या सासरी असं काम करणारी बाई त्याची आई असू शकत नाही. अभिलाषे, हे समज तू तुझ्या मनानं बोलायलेस ना? घे घे फोन लाव, बोल ना, बोल त्याच्याशी फोन लाव. तुला वाटतं की हे सगळी माझ्या मनाचं बोलते? आई अगं सगळं कळलंय त्याला. आई अगं तू स्वतःचा राग करण्यासाठी जर स्वतःच्या मुलीच्या सासरी असं वागू शकतेस, तर सुनेचा राग करण्यासाठी स्वतःच्या घरीही तशीच वागू शकतेस. अभिलाषे, तुला वाटतं मी असं काहीतरी करेन? तुला वाटतं करशील आई, स्वार्थासाठी काहीही करू शकतेस. आई अगं माझा खूप विश्वास होता ग तुझ्यावर. आणि तू आई, मला लाज वाटते, मला लाज वाटते तुला आई हाक मारायची. अभिलाषे, अरे देवा, हे काय होऊन बसलं समजा. नाही नाही, मला कोल्हापूरला निघायला हवं. पण या गायत्रीला सोडून नाही नाही, माझा अभ्या कोल्हापूरला जायलाच हवं. आई आई चूक झाली. मला वाटतं हे तुम्ही आधी कधीतरी बोललाय. आई आम्हाला माफ करा खरंच. हे सुद्धा तुझं बोलून झालंय अभिलाषा. पण आई, यापुढे अशी चूक नाही होणार. काहीतरी नवं बोल ग काशी. तुमच्या दोघींचं हे बोलून झालंय पूर्वी. याआधी बऱ्याचदा आम्ही बोललो तुम्हाला, पण आमच्यात काही सुधारणा नाही झाल्या हेही आम्हाला माहिती आहे. हे नवीन आहे. आई आम्हाला आमचीच लाज वाटते. एवढं होऊनही, इतकी कारस्थानं करूनही तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू दिलं नाहीत. हो आई, खरंच आम्हाला आमची खूप लाज वाटते. आई आम्हाला माहिती आहे की आमच्या या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण आई विश्वास ठेव. म्हणून तर इतके दिवस तुम्हाला दोघींना या घराबाहेर काढलं नाही. सगळं घर तुमच्या विरुद्ध गेलं तरी मी आणि मीरा कायम तुमच्या पाठीशी उभ्या राहिलो. पण तुम्हाला त्याची जाणीवच नाही. काशी, तुला स्वतःचं वेगळं घर हवं. अगं पण तू विसरलीस, तुझ्या संसाराचं चाक जेव्हा चिखलात रुतलं होतं ना, तेव्हा हे घरच तुझ्या पाठीशी उभं राहिलं होतं. आणि अभिलाषा, तुला मान हवाय. अगं मान म्हणजे काय? ऋषी आणि विघ्नेश तुला वहिनी नाही, आई मानतात. विसरलीस? स्वार्थापुढे तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. तुमच्या इतक्या मूर्ख सुना मी या जगात पाहिल्या नाही. या शकुंतलाबाई, या. तुम्हाला ताई किंवा विहीणबाई म्हणणं
माझ्या खूप जीवावर येते. बोला, आता काय म्हणणं आहे तुमचं? मी काय म्हणणार? मेलेला माणूस कुठं काय म्हणतो? मी माफी मागाय आलते. मला एवढं सांगायचं की जे काय बी झालंय ना हो, त्यात या दोघींचा बी काय बी दोष नाही बाबा. ते मला माहितीये. यांच्या अडाणीपणाचा फायदा म्या घेतला. चुकलेच मी परत चालले कोल्हापूरला. नाही नाही, तेवढं सोडून बोला शकुंतला ताई. परत जायची भाषा आता नाही बोलायची. तुम्हाला अजूनही काही दिवस या घरात राहावं लागेल. पुढे काय होणार ते पाहण्यासाठी. तेव्हा मी एवढी वाईट आहे का? बहिणी, तुम्ही नाही, मी वाईट आहे. मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर बरीच पाडलं. तुमच्याकडनं नाही नाही त्या गोष्टी करून घेतल्या. मला माझी चूक कळली. लहान बहीण म्हणून मला माफ करा. बहिणी, घ्या, जेवून घ्या. 2 घास खाऊन घ्या. नकोय कॅश, मला नकोय. डॉक्टर, काय रिपोर्ट्स आहेत? हो मला माहिती आहे रिपोर्ट्स तुमच्याकडे नाही आहेत, पण काहीतरी अंदाज द्या ना. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. नाही, पैशाची अजिबात चिंता करू नका. आम्ही पाहिजे तेवढा पैसा खर्च करू. ओके? हां. काय चाललंय कॅश? हे दागिने कशाला काढतेस? जोपर्यंत मीराचं बाळ नॉर्मल आहे हे कळत नाही तोपर्यंत मी अशीच राहणार. बाळा, तुला काहीही होणार नाही. मी आहे ना. मी आहे. बहिणी, ती कामं ठेवा बसला आणि खाऊन घे थोडस. नाही कॅश, मला नकोय, भूक नाहीये मला. बहिणी, थोडस खाऊन घ्या म्हणते ना मी. नाही नको ग कॅश. अभिलाषा, ही फळं खा. ऐकणारेस का माझं? आई, मला भूक नाहीये. अहो अगं, सारखी घटाघटा पाणी पितेस. तुला भूक लागलीये दिसतंय मला. नाही आई, खरंच कॅश, मला नाही भूक लागली. तू कालपासून काही खाल्लं नाहीयेस अभिलाषा. स्वतःला असं उपाशी मारणार आहेस का? हो आई, तीच लायकी आहे माझी. आई, जोपर्यंत मला कळत नाही की मीराचं बाळ सुखरूप आहे तोपर्यंत मी नाही खाणार. अभिलाषा, शांत हो. हे बघ, थोडंसं खा, बरं वाटेल तुला. आणि काशी, अगं काय अवतार करून घेतलास तू स्वतःचा? कशी दिसतेस तू? तू पाहिलंस का स्वतःला आरशात? वाईट दिसते मी, माहितीये मला. अगदी चटकणीपेक्षाही वाईट दिसते.
पण हीच लायकी आहे माझी. हे बघ, असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. जा, जाऊन तयार हो जा. नाहीये, मी नाही जाणार. मीरा, उद्या रिपोर्ट्स येणार आहेत ना? नको काळजी करू. काही नाही होणार. हं? अभिलाषा, बंद कर ग तुझी ही सगळी नाटकं. त्या देवालाही तुझी नाटकं कळली असतील आता सगळी. शी. अहो, मीरा, मी लावून ठेवते भांडी. दे. मीरा, मीरा ऐक ना. वहिनी, वहिनी काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही, मी त्यांना सांगितलेलं आहे. पाणी देऊ तुम्हाला? नाही नको कॅश. मी ठीक आहे. नक्की ना? मीरा थांब. अभिनय आहे सगळा, अभिनय. माझ्या मते यातही ना कुठलं तरी कपट दडलं असेल. कसं रे जमतं यांना हे सगळं करायला? अगं अभिलाषा, काय तुला चक्कर आली की काय? हे पहा, हे सगळं थांबव आता. थोडस खाऊन घे. आई, मी ठीक आहे. हो, मी खरंच ठीक आहे. कॅश नाही, कॅश. आई, जोपर्यंत मीराचे ते रिपोर्ट्स येत नाहीत तोपर्यंत मी नाही खाणार. मग काही हो. मीरा, कधी येणार आहेत तुझे रिपोर्ट्स? त्या डॉक्टर स्वतः येणार आहेत रिपोर्ट्स द्यायला. रिपोर्ट्स आले की मला कळव. मी वर आहे. काय हो, काय चाललंय? आज मीराची रिपोर्ट्स मिळणार आहेत ना. देवाची प्रार्थना करत होतो. तोच एक आहे आता. हो, तोच एक. पण आपली मीरा आपल्यापेक्षाही त्याच्या जास्त जवळची आहे. त्यामुळे त्याला तिची काळजी आहे. काय होणार आहे आज देव जाणे. काय असेल रिपोर्ट मध्ये? रिपोर्ट्स नॉर्मलच असतील. तुम्ही नका काळजी करा. नाही, तसं झालं तर देवच पावला म्हणाय. मी सांगते, बाळ सुखरूप असेल. अहो, देव आपल्या पाठीशी कायम उभा राहिलाय. मग यावेळीही तो आपल्याला संकटात नाही टाकणार. आणि आपल्या मीराला तर नाहीच नाही. खरं सांगू का, ही तर देवाचीच परीक्षा आणि त्यात त्याला पास व्हावं लागेल. मीराने जर त्याची इतकी सेवा केली असेल ना, तर तो तिला या परीक्षेतून नक्कीच पास करेल. हा, बोला डॉक्टर.
नाही आत्ता कुठे आहात तुम्ही? हो, हे काय तुमचीच वाट? आभाळ माय ना? अहो मग तोच बंगला आमचा, तुम्ही आत या ना. हो हा, तिथनं फक्त आत या. हो, गेट मधनं. ओके, या, मी वाट पाहतो. मिस्टर ऋषी, हो, या ना प्लीज. बरं हो मीरा, आता कसं काय? पोटात वगैरे दुखत नाही ना आता? नाही. ओके. मिस्टर ऋषी, हे घ्या मीराचे रिपोर्ट. हो, द्या. स्वतःच्या बाबतीत निष्काळजीपणा केलेल्याची ही शिक्षा आहे. शिक्षा? तुम्ही शिक्षा का म्हणता डॉक्टर? कसं आहे, अशा अवस्थेत हिने स्वतःला जपायला हवं. नाही बरोबर आहे, पण रिपोर्ट काय म्हणतात? हो, रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. डॉक्टर, मीराचे रिपोर्ट्स नक्की नॉर्मल आहेत? हो, मीराचं बा अगदी सुखरूप आहे. फक्त आठवड्यातून 2दा चेकअपला यायचं. बरं, तब्येतीची काळजी घ्या. मिस्टर ऋषी, आता येते मी.